बोलणार नाही, कारण मुळात त्याला खोटं रचून सांगताच येत. तू कधीही कोणाची कुठेही चहाडी करणार नाही, कारण मागे कोण काय बोललं तेच मुळी त्याला आठवत. तो कोणाचा विश्वासघातही करणार नाही, कारण त्याच्यावर कोणी मुळी विश्वासच ठेवत नाही. तर काय झालंय की आता जी काही खाण्यापिण्याची अडचण निर्माण झाली आहे ती दूर व्हावी म्हणून आम्ही एक मंडळ स्थापन केलं, आर्य मदिरा मंडळ. म्हणजे काय झालंय, मद्यपानास हलक्या लोकांनी जी हे मिळवून दिली आहे ना, त्यामुळे संभावित समाजात त्याची जी बेटाणी होते ती दूर व्हावी आणि मद्यपानाला सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून आमचं मंडळ कार्यरत. मी माझं मृत्यूपत्र बनवलं, मी सुद्धा मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुप्ता करा, तो रात्रंदिवस उघडा राहावा म्हणून सरकार दरबारची परवानगी मिळवा, म्हणजे अडल्या नडलेल्यांची अडचण होणार नाही. गोर गरिबांना मोफत दारू वाटा, विद्यार्थ्यांना स्वस्त दरात दारू द्या, कारण माझी सगळी भिस्त या तरुण पिढीवर अवलंबून. मी मेल्यानंतर माझ्या पोटात गंगोदक घालू नका, तुळशी पत्र ठेवू नका, त्याऐवजी दारूची छाप ठेवून टाका आणि त्यावर दारूच्या बाटलीचे भूस ठेवा, म्हणजे मरताना ठसका लागला तर दारू बाहेर येणार नाही. माझ्या श्राद्धाच्या दिवशी एखाद्या सपात्र ब्राह्मणाला सडकून दारू टाका आणि आता तुम्ही सुद्धा माझ्यावर प्यायला. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली, ते तत्वज्ञान दारूचं तुमच्याचकडे राहू दे. तुम्हाला गुन्हा कबूल आहे. पण साहेब दारू पिणं वाईट नाही. 5,000 रुपये दंड. तुम्हाला गुन्हा कबूल आहे. साहेब ते 10,000 रुपये दंड. तुम्हाला गुन्हा कबूल आहे. कबूल कबूल. त्यांच्याकडून 10,000 रुपये घ्या आणि त्यांना सोडून द्या. बर, हा चला. The court is adjourned. अरे दारू प्यायल्यावरून पकडलं म्हणून एवढं दारूवर प्रवचन दिलं तरी मला दंड भरायलाच पाहिजे. हा, तर अशा प्रकारे आमचे विसरवळे म्हणजे अर्थात आमचे जोकर आज रिटायर होत आहेत, पण त्यांच्या निरोप समारंभाची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार होईना. अर्थात ती जबाबदारी मलाच घ्यावी लागेल. खूप कामं होती. अध्यक्ष ठरवायचा होता, त्यानंतर भेटवस्तू काय द्यायची होती ते ठरवायचं होतं, वर्गणी गोळा करायची होती. मी एक सर्क्युलर साहेब हा देऊ या साहेब. हो बोला. आपले विसरवळे यांची निरोप समारंभ आहे, बरोबर. त्यासाठी वर्गणी किती लिहू? माझ्याकडून 2,000 घे. हो चालेल चालेल साहेब. हा साहेब, मी काय म्हणतो, काय या कार्यक्रमाची अध्यक्षपद तुम्ही पुष्पावं असं आम्हाला वाटतं. नाही नाही, हे बघा, आत्ताच मालकांचा फोन आलाय आणि अर्जंट मीटिंगला मला दादरला जायचं. तेव्हा तुम्ही असं करा, आपले हेड क्लार्क आहेत ना धीरे, त्यांना विनंती करा, ते होऊ शकतील आणि हा समारंभ चांगला आपली असतो. त्याचा शेवटचा दिवसही चांगला जाऊ दे आणि छान निरोप द्या. रमेश बोला, तुझी वर्गणी किती लिहू? कसली कसली म्हणजे कसली? सत्यनारायण पूजा आहे असं काय करतोस? अरे ते आपले साहेब आहे, लिहा. आणखी सांग. लिहा 151. ठीक आहे, तुझ्यासाठी 151. काय मग रमेश, मी जरा मीटिंगला जातोय. विसरपुळ्यांचा निरोप समारंभ आहे. सगळा कार्यक्रम व्यवस्थित होतो, छान निरोप द्यायचा. हो, तुमची वर्गणी किती लिहू? 51 रुपये पावती फाडा. अरे असं का बोलतोस तू? म्हणता येत नाही हो. अरे ठीक आहे. हो, हे कुठे आहेत? नेहमीप्रमाणे वर्गणी यायच्यावर. अरे यार, कधीच वर्गणी देत असं थोडं चालतं. आपण स्किप. मी काय म्हणतो, 5 हा 5
काय म्हणता माझा लिहू अच्छा मी काय म्हणतो साहेब हा. ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद तुम्ही भूषवावं असं आम्हाला वाटतं. अरे नको नको अरे साहेबांना सोडू दे मी नको. नाही नाही काय माहितीये ना सगळ्यात जास्त वर्णी तुम्हीच दिली आहे त्यामुळे तुम्हीच अध्यक्ष व्हावं असं मला वाटतं. हा असं म्हणता? हा ठीक आहे. हा बरीचशी कामं लवकर झाली पण वर्गणी मात्र अपेक्षेप्रमाणे गोळा होईल. मला पण असं उगाच वाटत होतं की ज्या माणसाने आपल्याला हसण्याची इतके क्षण दिले त्यासाठी काहीतरी खास भेटवस्तू द्यावी असं सगळ्यांनाच वाटत असेल पण नाही तसं झालंच नाही. थोडीशीच वर्गणी बोलत आहे. मी विसरगोळीनं पाहत होतो. जसा दिवस जात होता तसा त्यांचा चेहरा उतरला होता. त्यांच्या चेहऱ्याचं हास्य गोठलं होतं. त्यांच्या डोळ्यात भुरभुर दाटलेली पाहिली. कार्यालयात उभं आयुष्य व्यतीत केलं तिथून निघून जायचं कायम. उद्या ही खुर्ची नाही, हे टेबल नाही, ही जागा नाही. आयुष्यभर इथे फडफड केली, पांढऱ्यावर काळ केलं, तिथून निघून जायचं कायमच आणि परतायचं आपल्या खऱ्या घरात, खऱ्या निवाऱ्यात. पण तो तरी खरा निवारा कुठे? खरा निवारा त्या पलीकडे. पण तिथे जायला अजून अवकाश आहे. तोपर्यंत निवृत्ती, फक्त सेवा निवृत्ती. हो चला आपला कार्यक्रम आहे. हो, चला. चला लवकर तयारी करायची आपल्याला. चला